practice sheet 3.1. Question 2. In the adjoining figure, O is the center of circle from point R. Segment RM and segment RN are tangent segment touching the circle at M and N. If OR is equal to 10 and radius of circle is equal to 5 cm, then what is the length of each tangent segment? हे टँजंट सेगमेंट जे स्पर्शिकाखंड या स्पर्शिकाखंडांची मापी किती? व्हॉट इज द मेजर ऑफ MRO अँड व्हॉट इज द मेजर ऑफ MRN? आता दिलेली आकृती जी आहे वर्तुळ केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये R हा जो काही बिंदू आहे आणि या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला M व N अनुक्रमे M व N या बिंदूमध्ये स्पर्श करतात. आता जर इथं OR बरोबर 10 आणि वर्तुळाची त्रिज्या म्हणजे OM बरोबर ON बरोबर 5, वर्तुळाची त्रिज्या जर 5 असेल तर हे स्पर्शिकाखंड जे आहेत, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट RM अँड RN, हे स्पर्शिकाखंडांची लांबी किती? कोण MROचं मेजरमेंट माप किती आणि कोण MRNचं माप किती हे आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट? आता बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेले टँजंट सेगमेंट इथं दोन आहेत, RM अँड RN. RM is equal to RN कारण टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट थिअरम यानुसार हे एकरूप OM परपेंडिक्युलर MR and ON perpendicular RN. So angle OM R is equal to 90 degree and ONR angle ONR is equal to 90 degree. हे जे आहे स्पर्शिकेचे प्रमेय आपण टँजंट थिअरम. आता हे बघा इथे लिहिलं टँजंट सेगमेंट थिअरम आणि टँजंट थिअरम. इथं स्पर्शिका आणि त्रिज्या याचा स्पर्श बिंदू इथे 90 अंशाचा कोन होतो. या ठिकाणी स्पर्शिकेचे प्रमेय टँजंट थिअरम. आणि समजा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये जर बिंदू असेल, वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू असेल, बाह्य भागातून वर्तुळाला काढलेले टँजंट म्हणजे स्पर्शिका एकरूप असतात, एकाच मापाचे असतात. RM इज इक्वल टू RN तेच आपण टँजंट सेगमेंट थिअरम यानुसार सांगतो. हे RM इज इक्वल टू RN हे टँजंट सेगमेंट थिअरम आहे. आणि इथं अँगल OMR इज इक्वल अँगल ONR इज इक्वल टू 90 डिग्री टँजंट थिअरम स्पर्शिकेचे प्रमेय. आता त्रिकोण जो आहे OMR आपण घेऊ. त्रिकोण इन ट्रँगल OMR angle OMR is equal to 90 degree. So by Pythagoras theorem नुसार काय होतं बा
90 डिग्री समोरील सी साईड आहे हायपोटेनस. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ओ आर इज गिवन 10 सेंटीमीटर, 10 स्क्वेअर इज इक्वल ओ एम रेडियस ऑफ द सर्कल 5 स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. 10चा स्क्वेअर 100, 5चा स्क्वेअर 25 प्लस एम आर स्क्वेअर. आता हे 25 इकडं लेफ्ट साईडला मायनस होईल. एम आर स्क्वेअर 75 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आता दोन्ही साईडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड. आता इथं बघा 75 इज इक्वल टू एम आर. आता 75चं पूर्ण इतकं वर्गमूळ निघत नाही. आपण इथं घेतले टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स. आता 75ला मोठ्यात मोठ्या कोणत्या स्क्वेअर नंबरने भागता येतं का, त्याचा अवयव पडतो का बघायचं. तर 25 त्रिके 75 बा एम आर. म्हणजे 25चं स्क्वेअर रूट मिळालं तर 5, 3चं निघत नाही मग √3 इज इक्वल टू एम आर. म्हणजेच एम आर इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. म्हणजे टँजंट जे आहेत, टँजंट एम आर आणि एन आर या स्पर्शिका एम आर आणि एन आर यांची जी मापे जी आहेत इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. आपण यांच्या ऐवजी इथं इज इक्वल साईन करू. म्हणजे एम आर इज इक्वल एन आर इज इक्वल 5√3 सेंटीमीटर. आता नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. आता आपल्याला इथं MRO चे मेजरमेंट किती आहे ते शोधायचं आहे. म्हणजे MRO हा जो अँगल आहे या अँगलचं मेजरमेंट द इन ट्रँगल घेतला OMR. इथं अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री, कारण टँजंट थिअरम. हा जो कोण 90 डिग्री आहे कारण स्पर्शिकेचे प्रमेय इथं. त्यानंतर OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. इथं काय दिलेले पक्ष गिवन आपणाला ही माहिती दिलेली आहे. आता इथं जो OM जो आहे बा OM इज इक्वल टू 1/2 OR इज इक्वल टू 1/2 OR किती 10 इज इक्वल टू 5 बा. म्हणजे OM जो आहे हा OM ORच्या हाफ आहे. म्हणून अँगल MRO हा अँगल आपल्याला प्रूव्ह करायचा किती आहे तो MRO इज इक्वल टू 30 डिग्री. रिझन इज कॉन्व्हर्स ऑफ 30, 90, 60 डिग्री ट्रँगल.
कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. म्हणजे 30 60 90 मापाच्या त्रिकोणाचा या ठिकाणी जो काही व्यत्यांश 30 60 90 मापाचं त्रिकोणाचं प्रमेय त्याचा व्यत्यांश म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या निम्मी बाजू जी असते हा कर्ण ओआर, या कर्णाची जी निम्मी बाजू असते ती 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू असते. आता याच प्रकारे आपणाला त्रिकोण ONR मध्ये हा कोन इथं 30 अंशाचाही या ठिकाणी सिद्ध करता याचसारखं सिमिलरली अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री 30 60 90 त्रिकोणाचं जे काय प्रमेय या प्रमेयाच्या व्यत्यांशानुसार आपणाला कोन NRO हा सुद्धा 30 डिग्री येतोही सिद्ध करता येत. आता थर्ड यातला जो काही क्वेश्चन जो आहे थर्ड इथं व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. MRNचं माप बा इथं आता इथं MRN बरोबर MRN बरोबर अँगल MRO प्लस अँगल NRO दोन्हींचं इतकेनी ॲडिशन. अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. आता वर इथे NROचं मेजरमेंट आपण जे आहे किंवा MRO इथं बा MRO मेजरमेंट किती 30 डिग्री आले. 30 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे MRN हा अँगल जो आहे हा 60 डिग्री. आता आन्सर येतं पुट लाईनला तुम्ही इथं आन्सर लिहा. म्हणजे लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट 5/3 cm. Angle MRO is equal to 30 degree and angle MRN is equal to 60 degree. याप्रमाणे